नमस्कार. रेणुकाच किचनमध्ये आज आपण मूग डाळीचा हलवा कसा करायचा, त्याचं प्रीमिक्स कसं तयार करायचं आणि त्याने त्याचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तेही फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. 1 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. धुवून झाली की एका चाळणीमध्ये निथळत ठेवायची आहे. 10 मिनिटासाठी चांगली डाळ निथळून झाली की मग कढई तापायला ठेवायची आणि त्या कढईमध्ये ही पूर्ण मुगाची डाळ काढून घ्यायची आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची आहे, कारण की आपल्याला डाळ ही पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे. डाळ आपली चांगली कोरडी झाली की मग गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मग मीडियम गॅसवरच आपल्याला डाळ ही छान खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. डाळीचा रंग छान असा तांबूस रंग यायला पाहिजे डाळीला, तोपर्यंत आपण डाळ भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता डाळीला सुंदर रंग आलेला आहे आणि मला अशी डाळ भाजायसाठी 10 मिनिटं लागलेली आहेत. आता गॅस बंद करून डाळ पूर्ण थंड करून घेऊया. डाळ आपली थंड झाली की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि रवाळ अशी वाटून घ्यायची आहे. जसा आपला रवा असतो, जाड रवा जसा असतो त्याप्रमाणे आपल्याला ही डाळ पूर्ण वाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे हे मूग डाळीचं जे प्रीमिक्स असे आहे ते तयार झालेलं आहे. हे वाटलेली जी डाळ आहे ती तुम्ही फ्रीजमध्ये महिनाभरासाठी ठेवू शकता आणि जेव्हा वाटेल तेव्हा काढायची, तुपामध्ये परतून घ्यायची आणि त्याचा हलवा तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी तूप घेतलेलं आहे अर्धा कप तुपामध्ये हे जे वाटलेलं मिश्रण आहे मूग डाळीचं ते घालायचं आणि मीडियम गॅसवर खमंग असं खरपूस हे भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं सुरुवातीला आपण हे भाजून घेऊया आणि लागेल तसे ह्यामध्ये आपण थोडं थोडं तूप आता ॲड करत जाणार आहोत. तर इथे मी आता 2 चमचे साजूक तूप पुन्हा घालत आहे आणि पुन्हा ह्याला इथून पुढे 3 ते 4 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे. तर जेवढं आपण ही डाळ भाजून घेऊ तेवढा हा हलवा खायला खूप सुंदर लागतो आणि रवाळ टेक्स्चर असल्यामुळे खूपच सुंदर, जसा लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा आपल्याला प्रसादाला मूग डाळीचा जो हलवा मिळतो अगदी त्याचप्रमाणे हा मूग डाळीचा हलवा तयार होतो. तर आता इथे 3 ते 4 मिनटं झालेले आहेत. आपलं हे मिश्रण भाजून झालेलं आहे. यामध्ये आता आपण दूध घालणार आहोत. ते इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ते गरम करून घेतलेलं आहे आणि थोडंसं कोमट झाल्यावर मग आता मी ह्यामध्ये हे दूध घालत आहे आणि काही केशरच्या काड्या दुधामध्ये भिजत घातल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये घालूया. सर्व मिश्रण आता छान एकजीव करून घेऊया. ह्यामधल्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच बघू शकता तुम्ही छान ऑब्झर्व झालेलं आहे या पिठामध्ये सगळं दूध. असंच आपण हलवत राहूया 1-2 मिनटं आणि आता ह्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर इथे 1 कप डाळीसाठी 1 कप साखर घेतलेली आहे, ती सुद्धा ह्यामध्ये घालूया. सर्व साखर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लगेचच आता हे साखर छान मिक्स झालेली आहे आणि बघू शकता याला आता पाणी सुटलेलं आहे. झाकण ठेवून थोडंसं शिजवून घेऊया 1-2 ते 3 मिनिटासाठी. आता काही ड्रायफ्रूट्स इथे तुपामध्ये परतून घेऊया. थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि काही बदामाचे काप घेतलेले आहेत. हे तुपामध्ये आपण परतून घेऊया. आता 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत. आपला आता हलवा सुद्धा छान शिजलेला आहे, रेडी झालेला आहे. छान त्याला तूप सुटलेलं आहे साईडनं. आता त्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण परतून घेतलेले आहेत ते आता ह्यामध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला. तुम्ही बघू शकता हलवा हा कढईपासून वेगळा होत आहे, म्हणजेच आपला छान असा हा मूग डाळीचा हलवा हा रेडी झालेला आहे. ह्यामध्ये आता ड्रायफ्रूट्स घालूया. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता. तर अशा प्रकारे डाळ न भिजवता अगदी लगेचच म्हणजे 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला हा मूग डाळीचा हलवा झालेला आहे तयार आणि खाण्यासही खूपच सुंदर लागतो. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा.